नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की धनु तुळजा सर्वजण घरी आलेले आहेत, कारण त्या मुलाने नकार दिलेला आहे आणि नकार देऊन तो थांबलेला नाही, तर धनुला तिच्या जाडीवरून तो बोललेला आहे. तर धनुला खूप वाईट वाटत असतं. धनु रडत असते. तुळजा तिला समजवत असते. तुळजा म्हणत असते की अगं, काही लोक असतात जी शरीराकडे, रंगाकडे बघतात, पण त्यांना मनाचं सौंदर्य दिसत नसतं. त्यांच्यासाठी सौंदर्याची व्याख्याच वेगळी असते. धनु, तू किती चांगली आहे सांग बरं. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाते. तुझा इनोसन्स चांगला आहे. तुझ्या मनात काही वाईट नसतं. तेव्हा धनु म्हणत असते की पण दादाला किती वाईट वाटेल, त्यांनी मला नकार दिलाय, आता माझं लग्न जमणारच नाही, दादाला टेन्शन येईल. तेवढ्यात सूर्या तिथं पोहोचलेला असतो. सूर्या म्हणतो, बरोबर बोलते धनु, खरंच मला वाईट पण वाटणार आणि मला टेन्शन पण येणार. आणि मग तुळजा, त्याचबरोबर भाग्या, राजू तिथंच असतात. त्यांनाही वाईट वाटतं असतं, आता दादा असं का म्हणतोय. पण त्यांना काय माहिती असतं की धनुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सूर्या तसं म्हणत असतो. सूर्या म्हणत असतो की मला खरंच वाईट वाटणार, कारण माझी अजून एक बहीण लग्न करून जाणार आणि मग या घरातली संख्या कमी होणार. माझ्याकडे हट्ट करायला कोणी नसणार. आमच्या घरात जाऊन चोरून जेवणारं कोणी नसणार. दादाला प्रत्येक वेळेस म्हणायला कोणी नसणार की दादा हे पाहिजे, दादा ते पाहिजे, असंच पाहिजे, आणि मग जिलेबीच पाहिजे खायला, आज हेच पाहिजे, असं हट्ट करणारं कोणी नसणार. हे सूर्या सांगत असतो आणि म्हणतो, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. आणि तुळजा, त्याचबरोबर घरातील सर्वांना सूर्याचं हे बोलणं ऐकून खरंच बरं वाटत असतं. आणि मग धनुसाठी त्याने झुमके आणलेले असतात. धनु म्हणत असते, दादा हे माझ्यासाठी आणलेस तू. सूर्या म्हणतो, हो तुझ्यासाठीच. तुला कसं कळलं रे दादा, मला हे हवं होतं ते, असं धनु बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणतो, मला सांग, मला नाही कळणार तर कोणाला कळणार गं धनु, कारण बघ ना, तुला जे हवं ते तूच मला सांगायचीस ना, मग मलाच कळणार आहे त्या गोष्टी. आणि अजून एक गिफ्ट आहे बरं का, हे रडणं बंद करायचं, ते रडायचं नाही अजिबात. आणि ते मुलगा वगैरे जाऊ दे, तुझ्यासाठी ना लाखात एक मुलगा शोधून काढेल मी आणि चांगलं स्थळ आणेल, तुझं कधीच मी वाईट होऊ देणार नाही, असं इकडे सूर्या बोलत असतो. धनु मात्र खुश झालेली असते. आणि मग सूर्याने धनुसाठी जिलेबी आणलेली असते आणि तो म्हणतो की हे बघ, जिलेबी आणली मी तुझ्यासाठी. धनु म्हणते, काय? आणि सूर्या म्हणतो, हो बघ. आणि सूर्या धनुला जिलेबी खायला देतो आणि म्हणतो, आता खुश का? आणि त्यानंतर धनु खरंच खुश झालेली असते. सूर्या म्हणतो, खा खा, अजून खा. स्वतःच्या हाताने सूर्या धनुला जिलेबी भरवत असतो. धनुही खुश झालेली असते आणि धनुचं टेन्शन कुठल्या कुठं पळून गेलेलं असतं. धनु मात्र आता खुश झालेली असते, कारण सूर्याने तिचं टेन्शन पळवून लावलेलं असतं. सूर्याने तिला दाखवून दिलेलं असतं की काही गरज नाही आहे अशा लोकांसाठी रडायची, अशा लोकांनी आपल्याला काय बोललं म्हणून रडायची. मग सूर्या सगळ्यांना जिलेबी खाऊ घालत असतो. सूर्या तुळजाला, राजूला, त्या मग तो भाग्याकडे जातो. पण भाग्या मात्र शांतच असते. ती काहीच बोलत नाही. तिच्या डोक्यात तेच चक्र सुरू असतं. सूर्या म्हणतो, भाग्या जिलेबी घे, पण ती काही घेत नाही. मग सूर्या तिला जवळ घेतो आणि तिला म्हणतो, काय झालं गं, टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे, दादा आहे ना तुझा, मग काळजी करायची काही गरज नाही आहे, असं सूर्या स्पष्टपणे सांगत असतो. त्यानंतर पाहायला मिळतं की भाग्य आतमध्ये झोपलेली असते आणि तिला ताप आलेला असतो. मग राजू सगळ्यांना बोलवू लागते की आपल्या भाग्याला बरं वाटत नाही आहे, आपल्या भाग्याला बरं वाटत नाही आहे. अचानक तिला काय झालं हा प्रश्न पडलेला असतो. मग तुळजा, सूर्या सगळेजण येतात आणि भाग्याला काय झालं आहे म्हणून तिच्याकडे पाहू लागतात. तर तिला ताप भरलेला असतो. तुळजा म्हणते की हिला तर ताप भरला आहे. धनु, वही आणि पेन आण, मी तुला गोळ्या लिहून देते, तेवढ्या गोळ्या घेऊन ये बरं तू, तिला बरं वाटेल. आणि मग धनुला ती गोळ्या आणायला सांगते. धनु मग गोळ्या आणण्यासाठी जाते. आणि मग सूर्याला तुळजा सांगत असते की काळजी करू नको सूर्या, काही नाही होणार, तिला काही होणार नाही आहे त्रास, ती बरी असणार आहे, शांत राहा बरं तू. सूर्या पॅनिक होत असतो, भाग्याला काय झाले, आपण डॉक्टरकडे न्यायचं का, हा सगळा विचार त्याच्या डोक्यात चालू झालेला असतो. तेव्हा तुळजा सांगत असते की काळजी करू नको, तिला काही होणार नाही. आणि तुळजाने ती हमी घेतलेली असते, ती बोलत असते. त्याचबरोबर राजूला पण ती सांगते की जा, तुझं तुझं काम कर तू, आम्ही आहोत इथं. आणि मग तुळजा आत जाते आणि थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी भांडं, पाणी आणि कापड घेऊन येते. आणि मग एक एक पट्टी बुडवून ती सूर्याकडे देत असते आणि सूर्याला सांगत असते की हे घे, हे ठेव. आणि मग आता भाग्याचा ताप थोडा हळूहळू उतरत आलेला असतो. आणि मग भाग्याला स्वप्न पडतं. तिला आठवतं, एक काका आलेले असतात, ते म्हणत असतात की सूर्या, तुझ्या बहिणींसाठी स्थळ शोधून शोधून उमरे झिजवून झिजवून चपल्या झिजल्या रे, पण काय तुझ्या बहिणींसाठी स्थळ मिळत नाही. एकतर तुझ्या आईने तो घातलेला गोंधळ आणि त्याचबरोबर तुझ्या बहिणीचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्यामुळं अवघड झालं आहे. एकतर तुझ्या त्या बहिणीची तब्येत पण नीट नाही आहे,
हे सगळं बोललं जात असतं. आणि मग धनू मात्र चिडलेली असते. धनू भाग्याला म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, तुला काळजी घ्यायचं कळलं नाही, तुला कळलं नाही आहे, आणि तुझं लक्ष कुठं होतं हे सगळं करत असताना, असं म्हणत धनू भाग्यावरती ओरडत असते आणि तिला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, तुझ्यामुळं माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, असं म्हणत ती भाग्याला दोष देत असते. बिचारी भाग्या रडत असते आणि तिला पुन्हा आठवतं की आता सूर्यदादाला हे कळलेलं आहे, सूर्यदादाने राजला आणलेलं आहे, राज ओरडत आहे, रडत आहे. भाग्या दरवाजातून पाहत आहे, सूर्यदादा दगड घेऊन त्या राजच्या मागं लागलेला आहे आणि तो म्हणत असतो की आता तुला सोडत नसतो. राज मात्र अक्षरशः लोळत आहे आणि म्हणत आहे की भाग्या तू तरी सांग ना दादाला, माझं चुकलंय, मी असं नाही करणार, असं म्हणत सूर्याला थांबवण्यासाठी सांगत असतो. पण सूर्या तो दगड त्या राजच्या डोक्यात घालतो आणि पोलीस येऊन सूर्याला घेऊन जातात. हे सगळं पडलेलं असतं ते म्हणजे भाग्याला स्वप्न, कारण भाग्याच्या मनाची खेळ असतात. भाग्या तिथं म्हणत असते माझ्या दादाने काही नाही केलेलं. तिला असं वाटत असतं की ह्या व्हिडिओचं सत्य जर सगळ्यांना कळलं तर माझ्या दादाची बदनामी होईल, माझ्या दादाला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. खरं तर मी कुठेतरी निघून गेलं पाहिजे, मी राहिलंच नाही पाहिजे, मी जर घरात असेल तर या सगळ्यांना त्रास होणार आहे. तेव्हा भाग्य म्हणते की मी जर घराच्या बाहेर गेले तरी पण सगळ्यांना कळणार आहे, मला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. हे भाग्याच्या डोक्यात चालू झालेलं असतं. आणि मग सूर्य येतो, भाग्याला पांघरून घालतो आणि भाग्य झोपलेली असते. भाग्य म्हणत असते की नाही, मला काहीतरी करावंच लागणार आहे. सूर्य म्हणतो की तुळजा तिच्याकडे लक्ष दे जरा, आता ताप कमी झालेला आहे पण मला ना जरा विकनेस जाणवतोय, तू जरा लक्ष दे हा तिच्याकडे. तुळजा म्हणते हो सूर्या, काळजी करू नको, मी आहे नाही तर मी देते लक्ष. भाग्या पुन्हा उठून बसते, कारण तिचं जे दुखणं असतं ते शरीराचं नाही तर तिचं ते दुखणं मनाचं असतं. इकडे आता धनू आलेली असते आणि नानीला ती म्हणत असते की नानी हे घे, पेज केले मी तुझ्यासाठी. तेव्हा नानी पेज घेते आणि मग धनू लागते की यमू कुठे आपली. तेव्हा ती सांगते की अगं काय सांगू, जिमू तिला दवाखान्यात घेऊन गेला, दवाखान्यात पण जायला तयार नव्हती, कालपासून ना अशीच झालेली आहे ती. मग धनू सांगते की आमच्या घरी पण तसंच आहे, भाग्याचं तेच झालेलं आहे, ती काही बोलत नाही, काही सांगत नाही, तिचं काय चाललं आहे ते कळत नाही आहे आणि गप्पच राहते. आणि आता तिला पण ताप आलेला रात्री, वहिनी डॉक्टर आहे, मग वहिनीनं गोळ्या दिल्या आणि आता तिला बरं वाटतं आहे, पण ती काही बोलतच नाही आहे. तेव्हा नाणी सांगते इकडं पण तेच आहे. आता तुळजा गोळ्या औषधं घेऊन भाग्याकडे आलेली असते. भाग्याने ठरवलेलं असतं की हा दरवाजा उघडून बाहेर जायचं नाही, काही झालं तरी घरातच स्वतःला कोंडून घ्यायचं, असं भाग्याने ठरवलेलं असतं. पण तुळजा तिच्या मागं लागत असते. तुळजाच्या आवाजाने राजू तिथे येते. राजू ही हाक मारू लागते पण भाग्या काही दरवाजा उघडत नाही. मग तुळजा लगेच सूर्याला फोन करते आणि सांगते की अरे सूर्या, किती वेळ झाला भाग्याचा दरवाजा वाजवतोय पण भाग्य काही दरवाजा उघडतच नाही. सूर्या धडक गाडी घेतो आणि डायरेक्ट घरी यायला निघतो. कसलाही विचार करत नाही, फक्त तो भाग्याला तुळजाला सांगतो की एक गोष्ट कर की काहीही झालं तरी दरवाजा वाजवत राहा, तिच्याशी बोलत राहा, तिचा आवाज येतोय का बघा, त्याशिवाय तुम्ही बाजूला जाऊ नका. राजू त्याचबरोबर तुळजा या दोघींनाही काळजी वाटत असते. आता काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि बिचाऱ्या त्याही वाट बघत असतात. तेवढ्यात सूर्य येतो, दरवाजा वाजवू लागतो, जोरात दरवाजा सूर्य वाजवत असतो. शेवटी सूर्या जोराचा धक्का देतो, तेव्हा कुठं दरवाजाची कडी निघते आणि पाहतात तर काय, भाग्य आतमध्ये शांत सुन्न होऊन बसलेली असते, ती काहीच करत नसते. तिच्यापर्यंत आवाज पोहोचत होता, मग हिने दरवाजा का उघडला नाही हा प्रश्न या तिघांनाही पडलेला असतो. मग तिघंही भाग्याच्या जवळ जातात, तिला विचारू लागतात काय झालं भाग्या, पण भाग्या मात्र रडतच असते, ती काहीच बोलत नसते. सूर्य म्हणत असतो की तुझा दादावर विश्वास नाही आहे का, तू असं का करतेस, काय झालं सांगशील का, असं सूर्या तिला विचारत असतो. पण भाग्या काहीच बोलायला तयार नसते. तेव्हा तुळजा, राजू सगळेजण विचारतात. तेव्हा सूर्याला आता भाग्य सांगायला लागते, दादा तुला माहिती आहे का, पुण्याला गेलो होतो बघा मी, आणि तिथं गेल्यानंतर मी अभ्यास करत बसले होते आणि अचानक माझ्या ड्रेसला काहीतरी लागलेलं दिसलं, म्हणून मी कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेले आणि आमच्या वर्गातला तो राज आहे ना, राज, तो पण आलेला होता आणि मग त्या राजने मी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ काढलेला आहे खिडकीतून. हे ऐकल्यानंतर सूर्या, तुळजा, राजू या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना धक्का बसू लागतो की हे सगळं काय होतंय. आणि मग सूर्या तुळजाला समजवत असतो. आता सूर्या नक्की कसा बदला घेणार, राजला कशी जन्माची अद्दल घडवणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.